Hallelujah. Praise the Lord. I welcome all of you in the name of Jesus Christ. तुम्हा सगळ्यांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत And once करतो again, and I'm so glad and happy that you all have joined आणि मला खूप आनंद होत आहे तुमच्या बरोबर जोडण्यासाठी and share the word of God with all of you. देवाचं वचन तुमच्या सगळ्यांबरोबर And सांगण्यासाठी every time I say the word of God is the answer. आणि मी प्रत्येक वेळी सांगत असतो की देवाचं वचनच आपल्यासाठी उत्तर आहे And the moment we fellowship with the word of God, आणि ज्या क्षणी आपण देवाच्या वचनाबरोबर सहभागिता we घेतो receive the ministry of the Holy Spirit, आपल्याला पवित्र आत्म्याची सेवा मिळते because the Holy Spirit कारण की पवित्र आत्मा जो आहे cannot minister तो आपल्या बरोबर सहभागिता करू शकत नाही or he आपली cannot सेवा करू minister शकत unto नाही us तो आपल्या बरोबर सेवा करू शकत नाही आपली without the word of God. देवाच्या वचनाशिवाय When we know the truth, जेव्हा आपल्याला सत्य समजतं the truth will set us free. ते सत्यच आपल्याला मोकळं करतो The truth, how does it set us free? आणि ते सत्य आपल्याला कसं मोकळं करतं It's when you know it, जेव्हा तुम्ही त्या सत्याला जाणता the power of the Spirit is released. आणि मग त्या क्षणी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मोकळं होतं And the truth which is associated with the power of the Holy Spirit, आणि जे सत्य त्या पवित्र आत्म्याबरोबर जुडलेलं आहे it sets you free. ते सत्य मग तुम्हाला मोकळं करतं And the truth gets registered in your spirit, आणि ते सत्य तुमच्या आत्म्यामध्ये छापलं जातं never to be forgotten. जेणेकरून तुम्ही ते कधीच विसरू नये You remember, many times you may feel, आणि अनेकदा तुम्ही असं तुम्हाला वाटत असेल I have read the Bible. मी तर पवित्र शास्त्र वाचलं I know this word. मला हे वचन माहिती आहे But many times you may feel, I have forgotten. पण मग अनेकदा तुम्हाला असं वाटतं अरे हे तर मी विसरून गेले होते No, you have not forgotten. तुम्ही ते वचन विसरत नाही It is registered in your spirit ते तुमच्या आत्म्यामध्ये रजिस्टर झालेलं आहे if you have read it with the Spirit. जर तुम्ही ते आत्म्याला धरून आत्म्याने वाचता तर ते तुमच्या हृदयामध्ये रजिस्टर झालेलं आहे तुमच्या आत्म्यामध्ये Whatever comes from the Spirit of God, आणि जे काही पवित्र आत्म्यातून येतं it will get registered in your spirit. ते तुमच्या आत्म्यामध्ये रजिस्टर होतं And when the time comes, आणि मग कधी अशी वेळ येते when that registered revelation of the Holy Spirit मग ते जे तुमच्या आत्म्यामध्ये रजिस्टर झालेलं देवाच्या वचनाचं प्रकटीकरण जे आहे exactly at the required time, the Spirit of God will bring it out. ते जेव्हा तुम्हाला गरज आहे त्या वेळेमध्ये पवित्र आत्मा तुमच्या समोर आणतं And you may think, oh, I just remembered it. आणि मग तुम्ही म्हणता अरे आत्ता माझ्या लक्षात आलं It's not you remembered. असं नाही की तुम्ही ते आठवण केली It is the Spirit of God brought it out at the right time. पण देवाच्या आत्म्याने बरोबर त्यावेळेस ते जे वचन आहे ते तुमच्या समक्ष आणलं तुमच्या आठवणीत ते आणलं The reason I'm telling you, आणि हे मी का सांगत आहे तुम्हाला because the Bible says it. कारण पवित्र शास्त्र हे सांगतं You know, the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं when you will be brought before the Sanhedrin or the courts, आणि when you are brought before the people in authority, आणि तुम्ही जेव्हा अधिकारातले पुढारी लोक आहेत त्यांच्या समोर तुम्हाला घेऊन येतं and if some people charge wrong allegations against you, आणि जर कोणी तुमच्या विरुद्ध तुमच्यावर चुकीचे आरोप लावले असतील the Bible says, मग पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं you don't need to worry what to say. मग तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये की तुम्ही काय बोलावं The Bible says, तिथे काय लिहिलंय Holy Spirit will tell you what should be spoken. पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल की तुम्ही त्या वेळात काय बोललं पाहिजे You know, many times when people put allegations, अनेकदा असं होतं की लोक आपल्यावर आरोप लावतात we are not dependent on the Spirit of God, आपण देवाच्या आत्म्यावर अवलंबून नाही and suddenly we speak out whatever you want to speak out. आणि अनेकदा मग असं होतं की तुम्हाला जे हवं ते बोलायला जाता You try to defend yourself. तुम्ही तुमच्या स्वतःनेच ते त्या बचाव करता किंवा त्याला सामोरं You जाता try to put your logics. तुम्ही तुमचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये घालता But the Bible says, पण पवित्र शास्त्र काय सांगतं let the Holy Spirit put His thoughts, His words in you.
पवित्र शास्त्र हेच सांगतं की पवित्र आत्म्याला त्याचे शब्द त्याचं ज्ञान तुमच्यामध्ये घालू द्या. And how will it come? आणि मग ते कसं येईल? From where will the Holy Spirit put His words? आणि कसं देवाचा आत्मा त्याचे शब्द तुमच्यामध्ये घालेल? Only when you know, when you've read the Bible. कधी घालेल? जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं असेल तेव्हाच. And when that word is registered in your spirits. आणि जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा ते वचन जे तुमच्या आत्म्यामध्ये रजिस्टर झालंय, It is the same registered word that the Holy Spirit will bring out. आणि मग ते जे वचन आहे ते पवित्र आत्मा तुमच्या समक्ष आणेल. And then suddenly you'll feel, आणि मग तुम्हाला असं अचानक वाटेल oh, it just came to my mind. की ते आत्ताच माझ्या मनामध्ये आलं. It's not just came, it is the Spirit of God that brought it out. ते असंच आलं नाही, तर पवित्र आत्म्याने ते आणलेलं आहे तुमच्या आठवणीत. If you want the ministry of the Holy Spirit in your life, जर तुम्हाला पवित्र आत्म्याची सेवा तुमच्या जीवनामध्ये हवी असेल, if you want to see the power of the Holy Spirit in your life, आणि जर तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये हवं असेल, it cannot come without the knowledge of God's word. मग ते देवाच्या वचनाशिवाय त्याच्या ज्ञानाशिवाय तुम्हाला मिळणार नाही. Don't expect the Spirit of God to minister by His power without the word. आणि अशी अपेक्षा करू नका की देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात देवाच्या वचनाशिवाय कार्य करेल. In the beginning was the word, आणि सुरुवातीला शब्द होता, and the word was with God, आणि तो शब्द देवाबरोबर होता, and the word was God. आणि तो शब्दच देव होता. So in the beginning, म्हणजे सुरुवातीला it all started with the word. ते सर्वची सुरुवात कशी झाली? शब्दाद्वारे. Everything began from the word. सर्व काही शब्दाद्वारे निर्मिलं गेलं. If you want things to work in your life, जर तुम्हाला हवंय की गोष्टी तुमच्या जीवनात कार्य कराव्या, if you want to see the power and the ministry of the Holy Spirit, आणि जर तुम्हाला हवंय पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करावं, it all begins with the word. ते सर्व कशाने सुरुवात होईल? त्या शब्दाद्वारे. In the beginning was the word. सुरुवातीला शब्द होता. So you put the word of God first. म्हणून तुम्ही देवाच्या शब्दाला प्रथम स्थान द्या. When you put God's word first, जेव्हा तुम्ही त्याला प्रथम स्थान देता शब्दाला, everything in the word मग जे काही त्या शब्दामध्ये आहे will start to germinate out. मग ते तिथून अंकुरायला लागेल, निर्मिती व्हायला सुरुवात होईल. Because when God spoke, कारण की जेव्हा परमेश्वर बोलला, only then the Holy Spirit moved. आणि मग त्याच्या नंतरच पवित्र आत्मा कार्य करायला सुरुवात केली. Try and understand what I'm saying. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, in the beginning, सुरुवातीला God created heavens and earth. परमेश्वराने देवाने स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती केली. And when he was speaking, आणि जेव्हा तो असं बोलत होता, every word प्रत्येक तो शब्द was backed by the power of the Holy Spirit. त्या प्रत्येक शब्दाच्या मागे देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य होतं. The Holy Spirit would not work or would not move आणि देवाचा आत्मा कार्यच केला नसतं unless he hears the Father speak the word. जोपर्यंत त्याने देवाचे त्या पित्याचे शब्दच ऐकले नसते तोपर्यंत तो कार्यान्वितच झाला नसता. He never went ahead of the word of God. देवाच्या शब्दाच्या पुढे तो जात नाही. It was always the word and the Spirit together. नेहमी देवाचा शब्द आणि पवित्र आत्मा हे एकत्र कार्य करतात. Know this key. आणि हे जे की आहे ते तुम्ही लक्षात Know the घ्या. secret. हे जे गूढ आहे, रहस्य आहे ते लक्षात घ्या. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणाला, the words that I speak, जे शब्द मी बोलतो they are spirit. ते आत्मा आहे. That means the word and the spirit cannot be separated. याचाच अर्थ शब्द आणि पवित्र आत्मा हे वेगळे होऊ शकत नाहीत. When you want the ministry of the Holy Spirit, जर तुम्हाला देवाच्या आत्म्याची सेवा हवी असेल, which I believe मी विश्वास ठेवतो that the church has not explored the ministry of the Holy Spirit, की अनेक मंडळांमध्ये देवाची आत्म्याची जी सेवा आहे
ती हवी तशी मोठी केली नाहीये किंवा लोकांपर्यंत पोहोचवलेली नाहीये. They only want to know the word of God as the part of knowledge. त्यांना पवित्र शास्त्र किंवा तो शब्द आहे तो फक्त ज्ञान म्हणून घ्यायचा आहे. That's why many of the ministries or many of the gatherings of people are dry gatherings. आणि म्हणून ह्या अशा सहभागिता ज्या असतात लोकांच्या तिथे काही मिळत नाही ज्ञानाशिवाय. तिथे सगळं ड्राय असतं. You will only get a mental knowledge. तुम्हाला फक्त जे आपलं फक्त मेंटल जे ज्ञान आहे तेच मिळतं. Nothing more than that. त्याच्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. Things don't change in your life. त्या ज्ञानामुळे तुमच्या जीवनात काही भर पडत नाही किंवा तुमचं जीवन बदललं जात नाही. Nothing is moved in your life. तुमच्या जीवनात काहीच घडत नाही. You go with the same problems. तुम्ही तुमच्या समस्या त्या तशाच राहतात. You come out with the same problems. ज्या समस्या तुम्ही घेऊन गेलात त्या समस्येतून तुम्ही बाहेर पण येत नाही. त्या समस्या घेऊन बाहेर येतात. No healings. काही आरोग्य नाही. No deliverance. कुठली सुटकाच नाही. No experience of God's presence. देवाच्या कुठल्याही उपस्थितीची जाणीवता नाही. Why? का? Because it's only mental knowledge. कारण ते फक्त तुम्हाला तुमच्या बौद्धिक ज्ञान देतं. It doesn't change a single life. ते तुमचं जीवन काही बदलत नाही. But when you understand that the word comes along with the power of the Holy Spirit, पण जेव्हा तुम्हाला समजतं की हे जे शब्द आहे ते देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याला धरून येतं, and when you start expecting that, when I've heard the word, now I need the ministry of the Holy Spirit behind this word. आणि जेव्हा तुम्ही अपेक्षा करता की आता मी देवाचं वचन ऐकलेलं आहे, आता तो शब्द मी घेतलेला आहे आणि आता त्याच्याबरोबर जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे ते माझ्या जीवनात कार्य करेल, You will start seeing changes in yourself. मग तुम्ही तुमच्या जीवनात स्वतः काही ना काही बदल अनुभवता. Then you start seeing the miracles of God in your life. मग देवाचे जे चमत्कार आहेत ते तुमच्या जीवनात तुम्ही पाहायला सुरुवात Then you करता. start seeing a shift in your personal and family and everywhere in your life. मग तुमच्या वैयक्तिक तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही काही ना काही बदल अनुभवताल. Why? का? Because you're expecting God to work behind that word. कारण तुम्ही अपेक्षा केली त्या शब्दाद्वारे देवाचं जो सामर्थ्य आहे, आत्म्याचं सामर्थ्य आहे ते माझ्या जीवनात कार्य करेल. And when you start expecting God to work, आणि जेव्हा तुम्ही अशी अपेक्षा करता की देव माझ्या जीवनात कार्य करेल, it releases the power of the Holy Spirit in that word. आणि मग तेव्हा देवाचा आत्म्याचं सामर्थ्य त्या शब्दाद्वारे मोकळं होतं तुमच्या जीवनात. Praise God. हालेलुया. When you see the birds, the birdlings, or what you call, the baby sparrows, आणि जेव्हा तुम्ही जे चिमणीची पाखरांची पिल्लं जेव्हा पाहता, the mother will get the food in the beak. आणि ती जी आई आहे ती तिच्या चोचीमध्ये त्या लेकरांसाठी अन्न घेऊन येते, And the baby birds have always their mouths open. आणि त्यांचे जे त्या पिल्लांची जे तोंड आहे ते नेहमी उघडे असतात, Expecting that the mother will keep feeding them. आणि त्यांची अपेक्षा अशी असते, ते अपेक्षा धरतात की आई सतत काही ना काहीतरी दाना आमच्या चोचीमध्ये टाकेल. In the same way, त्याच प्रकारे when you sit in the presence of God, जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसता, open your hearts to receive from the word of God. आणि मग अशी अपेक्षा करा की देवाचा आत्मा देव काही ना काही त्याच्या शब्दाद्वारे आम्हाला भरत When that राहील. revelation goes inside, जेव्हा ते प्रकटीकरण तुमच्या आतमध्ये जाईल, praise God, when the revelation goes, it brings changes. आणि जेव्हा ते प्रकटीकरण तुमच्या आतमध्ये जातं, काही ना काही बदल नेहमी नक्कीच घडून आणतं. Because कारण की when Father spoke at the creation, जेव्हा पिता त्या निर्मितीशी बोलला, at every word there were some changes happening. तेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दाने त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्या निर्मितीमध्ये बदल घडत गेला. The Bible says the earth was without form. आणि पवित्र शास्त्रात लिहिलं आहे की जी पृथ्वी आहे तिला आकार विरहित होती And there was प्रथम, darkness all over the earth. आणि सर्वकडे अंधकार होता. That darkness and the shapelessness can only be removed when the Father spoke.
आणि तो अंधकार आणि तो आकार विरहित ती पृथ्वी आहे ती कधी बदलली फक्त देवाच्या शब्दाद्वारे. Many times things are little shapeless in our lives. अनेकदा आपल्या जीवनामध्ये पण काही गोष्टी ह्या आकार विरहित असतात. Many areas are still in darkness. अनेक आपल्या जीवनातले भाग अजूनही अंधकारात असतील. What can set us free? मग हे कशी आपल्याला याच्यातून सुटका मिळेल? What can bring things back to shape? आणि कुठली गोष्ट त्या आकार विरहित गोष्टीला आकारामध्ये घेऊन येईल? It is the word. ते आहे देवाचा शब्द. It is the truth from God. देवापासून सत्य. Many times we keep struggling in that same area. आपण अनेकदा त्याच भागामध्ये खूप संघर्ष करत असतो. And we keep doing everything that we can do. आणि तुम्ही असा विचार करता की ह्या सर्व बदल मी स्वतः घडवून आणेल. There are some things that you keep trying by your own efforts. तुमच्या स्वतःच्या श्रमाने तुम्ही ते घडवण्याचा प्रयत्न करता. But when a time comes, पण अशी एक वेळ येते when you know that your efforts are not working, की तुमचे जे श्रम आहेत ते काही कामाचे नाहीत. you know that you tried and you did your best to change circumstances, आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही परिस्थिती बदलण्यासाठी उत्तम तुमचे प्रयत्न but केले. you know every effort of yours failed. पण तुम्हाला माहिती आहे की तुमचे सर्व ते श्रम आहेत ते वाया गेलेत. That's the time you turn to God. तीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही देवाकडे वळा. You need to turn to what God spoke in the word. आणि जे काही पवित्र शास्त्रामध्ये सांगितले देवाने त्या गोष्टीकडे तुम्ही वळा. When you take that truth in your life, जेव्हा ते सत्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेता, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो every shapeless things will come back to shape. आमेन. सर्व जी आकार विरहित गोष्टी आहेत तुमच्या जीवनातल्या त्यांना आकार प्राप्त होईल. And every darkness will turn to light. आणि प्रत्येक जो अंधकार आहे तुमच्या जीवनातला तो प्रकाशमान होईल. Praise God. हालेलुया. The word of God has the power देवाच्या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे to put those things back into shape that it lost its shape. त्या सर्व गोष्टींना आकार विरहित गोष्टींना आकारामध्ये आणण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. And release the light in that area which is completely under darkness. आणि जो भाग तुमच्या जीवनातला पूर्ण अंधकारमय आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा. Praise God. हालेलुया. The power is in the word. आणि ते सामर्थ्य त्या वचनामध्ये आहे. The devil hates God's people when they hear the word of God. आणि सैतान देवाच्या लेकरांचा द्वेष करतो जेव्हा ते देवाचं वचन ऐकतात. Because when the word of God goes in your ears, कारण की देवाचं वचन जेव्हा तुमच्या कानामध्ये पडतं you start meditating upon it. तुम्ही त्याच्यावर मनन करायला सुरुवात करता. The more you meditate upon it, आणि जेवढं तुम्ही त्याच्यावर मनन करता it starts sinking inside your heart. आणि तेवढंच मग ते तुमच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये आतमध्ये जातं, खोलवर जातं. It starts getting dissolved in your spirit. आणि तुमच्या आत्म्यामध्ये ते डिझॉल्व्ह व्हायला लागतं. Your spirit gets built up. आणि त्याद्वारे मग तुमचा जो आत्मा आहे तो वृद्धिंगत होतो, वाढायला लागतो. When I'm saying built up, it doesn't mean it becomes a fully grown man. It is already a fully grown man. आणि मी असं म्हणतोय की बिल्डअप होतो याचा अर्थ तो त्याच्यानंतर प्रौढ होतो किंवा असं नाहीये. तो ऑलरेडी तो आत्मा तुमचा त्या देवाच्या वचनामध्ये प्रौढ झालेला आहे. When you're born again, जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो you're not born again as a baby spirit. तुमच्या आत्म्यामध्ये काय तुम्ही एक लेकराचा आत्म्याने जन्म घेत नाही. As Adam was created, जसं आदमाची निर्मिती झाली, a full grown Adam, एक पूर्ण वाढलेला असा मनुष्य. your spirit is like a full grown spirit. आणि मग तसाच तुमचा आत्मा सुद्धा आहे, पूर्ण वाढलेला प्रौढ असा आत्मा. It needs to be strengthened. पण त्याला काहीतरी सामर्थ्याने भरायची गरज And आहे. it's only the word that strengthens it. आणि ते शब्दच आहे, देवाचे शब्द जे त्याला सामर्थ्य पुरवतात. Praise God. हालेलुया. Hallelujah. So, in the beginning was the word. आणि सुरुवातीला शब्द होता. So, in your life, म्हणून तुमच्या जीवनामध्ये the सुद्धा first preference or the first priority तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान कोणाला असलं पाहिजे? must be the word of God.
ते आहे देवाच्या शब्दाला. I'm not saying other things are not important. आणि मी असं म्हणत नाही की बाकीच्या गोष्टी काय महत्त्वाच्या नाही. Prayer has its place. देवाच्या शब्दाची एक वेगळी Prayer जागा has आहे. its place. प्रार्थना. प्रार्थनेचा एक वेगळी जागा आहे. Worship has its place. आराधनेसाठी एक वेगळी जागा आहे. Working for God has its place. देवासाठी कार्य करणं त्याची एक वेगळी जागा आहे. Preaching the gospel has its place. आणि देवाची सुवार्ता सांगणं ही एक वेगळी. These things are important. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या But आहेत. above all things पण या सर्व is the गोष्टींपेक्षा word. सर्व गोष्टींच्या वरती देवाचा शब्द आहे. Praise God. हालेलुया. This evening, या संध्याकाळी in very short, एकदम छोटामध्ये and I want to touch on the blood of Jesus, देवाचं जे पवित्र रक्त आहे त्याच्याविषयी मला which I सांगायचं, believe. जे मी विश्वास ठेवतो. And if the Spirit of God leads, आणि जर देवाच्या आत्म्याने चालवलं, we will continue for at least 2-3 weeks. आपण 2-3 आठवडे हे चालू ठेवूया. But today, just laying a foundation. आज मी फक्त तुम्हाला पातळीच्या गोष्टी सांगतो. The church जी मंडळी of आहे, today आजची जी मंडळी आहे has forgotten ती विसरली आहे the work of the blood of Jesus. जे देवाच्या पवित्र येशू ख्रिस्ताच्या रक्ताने जे कार्य केलंय ते आजची मंडळी ते विसरून गेलेली I'll आहे. tell you what is the deception here. आणि मी तुम्हाला सांगतो की इथं काय डिसेप्शन आहे, फसवणूक आहे. Many people have taken one side of the word of God to extreme. अनेकांनी काय केलं आहे, देवाच्या वचनाला एकदम टोकाच्या पर्यंत घेऊन गेलेले आहे. And they have forgotten the other truths in the Bible. आणि त्यामुळे त्यांनी जे पवित्र शास्त्रात दुसरे जे सत्य आहेत ते विसरून गेलेले आहेत. The devil सैतान जो आहे knows the word of God. त्याला पवित्र शास्त्र माहिती आहे, देवाचा शब्द माहिती Don't be आहे. shocked when I say this. आणि मी असं सांगतो तेव्हा आश्चर्यकारक होऊ नका. He knows the Bible. त्याला पवित्र शास्त्र माहिती आहे. He knows where what is written. आणि कुठे काय लिहिलंय हे सगळं त्याला माहिती आहे. He knows about the blood. त्याला पवित्र रक्ताविषयी सुद्धा माहिती आहे. He knows about the cross. आणि त्याला क्रूसाविषयी सुद्धा He माहिती knows आहे. about redemption. आणि त्याला सुटकेविषयी पण माहिती He आहे. knows about creation. त्याला निर्मितीविषयी माहिती He आहे. knows everything. त्याला सर्व काही माहिती The आहे. only thing he does not know is पण एकच गोष्ट त्याला माहित नाहीये, he does not understand the revelation behind it. त्या सर्वांमागे जे प्रकटीकरण आहे, त्या प्रकटीकरणाचं ज्ञान जे आहे ते त्याला माहित नाही. There are many things still hidden from Satan. आणि अनेक गोष्टी सैतानापासून लपलेल्या आहेत. But if you open the Bible, पण जर तुम्ही पवित्र शास्त्र उघडलं he will tell you exactly where what is written. आणि तो नक्की तुम्हाला तंतोतंत सांगेल कुठे काय लिहिलेलं आहे. But he will not have the revelation of it. पण त्याच्या मागचं जे प्रकटीकरण आहे हे त्याला माहित नाही. The devil, तो सैतान जो आहे in some areas, काही भागांमध्ये he has manipulated or misinterpreted the word of God to some Christians. त्याने ते वचन जे आहे त्याचा चुकीचा अर्थ काही लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे, ख्रिस्ती लोकांपर्यंत. The Bible talks about grace. आणि पवित्र शास्त्र जे आहे ते कृपेविषयी बोलतं. Now listen to this. In very short 5-10 minutes I'm going to speak about this. आणि 5-10 मिनिटं तुम्हाला And we are going to close. The Bible talks about grace. आणि पवित्र शास्त्र आपल्याला कृपेविषयी बोलतं. Grace came because of Jesus Christ. आणि कृपा कोणामुळे आली? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. The Bible says grace and truth came through Jesus Christ. आणि कृपा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आली. The grace is God's ability आणि कृपा जी आहे ती देवाची, प्रभूची कुवत आहे in that area where a human cannot do certain things. आणि ज्या भागामध्ये मनुष्य काही करू शकत नाही अशा भागांमध्ये ती कृपा आपली कार्य करते. The simple meaning of grace is आणि कृपेचा सर्वात सोपा अर्थ काय आहे? God's ability in human. देवाची जी कुवत आहे ती मनुष्यामध्ये टाकण्यात आली. What man could not do, जे मनुष्य करू शकत नाही, God's grace can do it for him. मग ते देवाची जी कृपा आहे ते मनुष्यासाठी करू शकतो. So grace, म्हणून कृपा जी which आहे came through Jesus Christ, जी येशू ख्रिस्ताद्वारे आली, empowered man
त्याने त्या मनुष्याला सामर्थ्य पुरवलं to do things which man could not do alone. की जे मनुष्य एकटा करू शकत नाही ते कार्य करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या कृपेने त्या माणसाला सामर्थ्य पुरवलं. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं sin shall not have dominion upon you की जे पाप आहे ते तुमच्या राज्य करणार नाही, because you are not under the law, कारण तुम्ही त्याच्या खाली नाही, नियमशास्त्राच्या खाली but नाही, you are under the grace. पण तुम्ही त्या कृपेच्या खाली आहात. You are not under the law, तुम्ही त्या नियमशास्त्राच्या खाली नाही, but you are under the grace. पण तुम्ही कृपेच्या खाली आहात. In one sense, याचाच एक अर्थ काय होतो sin cannot dominate you. की जे पाप आहे ते तुमच्या राज्य करू शकत It नाही. cannot become your master. ते पाप आहे तुमचा मालक होऊ शकत नाही. Why? का? Because the power of grace, कारण की जे कृपेचं सामर्थ्य आहे it strengthens you so much ते तुम्हाला इतकं सामर्थ्य पुरवतं that you have the ability to resist sin. की जेणेकरून तुम्ही त्या पापाचा प्रतिकार करू शकता. You have the power to say no to it. आणि तुमच्यामध्ये ते सामर्थ्य येतं की तुम्ही त्या पापाला नकार देता नाही म्हणता. Now that is the power of grace. आणि हे आहे कृपेचं सामर्थ्य. Now this is one side of the story. ही एक गोष्ट आहे. But even if we have the grace of God today, पण जरी आज आपल्यामध्ये देवाची कृपा आहे, the question is, तरी प्रश्न हा आहे is man able to live without sin? आणि प्रश्न हा आहे की कृपा असून सुद्धा मनुष्य पापाशिवाय जगू शकतो का? Does man sin even if the grace is there? आणि जरी कृपा आहे तरी मनुष्य पाप करतो का? Or is man living 100% holy life? आणि मनुष्य हा 100% पापविरहित जीवन जगतो का? The जगू question, शकतो का? we can think about this question आपण याचा विचार करावा. because the Bible says पवित्र शास्त्र आपल्याला sin सांगतं cannot dominate you की जे पाप आहे ते तुमच्या राज्य करू शकत नाही, because you are under the grace. कारण तुम्ही कृपेच्या खाली आहात. That means grace will help you to resist sin every day in your life. याचाच अर्थ काय की जी कृपा आहे ती तुम्हाला पापाला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य पुरवते. But in practically, पण तसं बघायला गेलं तर is every child of God, देवाचं प्रत्येक लेकरू जे आहे is every child of God living 100% holy? ते 100% पवित्र जीवन जगत आहे का? That's a question. हा Now, एक प्रश्न आहे. What some churches or some teachings have brought is आणि अनेक असे मंडळांमध्ये किंवा काही शिक्षणांनी काय आणलेलं आहे they have stretched the grace to an extreme level, की त्यांनी जी ती कृपा आहे ती एकदम खोलपर्यंत ओढत नेलेली आहे, which has diluted other truths in the Bible. जेणेकरून ज्यामुळे काय झालंय इतर जे सत्य आहेत पवित्र शास्त्रातले ते लोक विसरून गेले आहेत. Though we are not called sinners, जरी आपल्याला पापी म्हणत नाहीत, but yet because we are in the body, पण आपण ह्या शरीरामध्ये आहोत we त्यामुळे are still in this body, आणि अजून आपण या शरीरामध्ये आहोत which म्हणून can be attacked by temptations. की जेणेकरून आपण ह्या जे मोह आहेत त्या मोहांचा आपल्यावर हल्ला होऊ शकतो. Because we are not fully absorb the word of God in our spirits and souls. आणि आपण पूर्णपणे आपल्या आत्म्यामध्ये आणि जीवामध्ये ते पवित्र वचन जे आहे देवाचा शब्द आहे पूर्णपणे घेतलेला नाही, ॲब्सॉर्ब केला नाही, शोषलेला नाही. Many times we can fall a weak. की त्यामुळे मग काय होतं आपण अनेकदा अशक्त पडतो काही भागांमध्ये. Yes, grace is there, it does not leave. हो, कृपा आहे ती कृपा आपल्याला सोडून The गेलेली grace नाही. of God will never leave God's children. आणि देवाची जी कृपा आहे ती देवाच्या लेकरांना कधीच सोडून जाणार नाही. There is a different, teaching regarding grace. आणि या कृपेविषयी अनेक वेगळे असे शिक्षण आहेत. But what I'm trying to highlight here is, पण मी कशावर तुम्हाला लक्ष केंद्रित करतोय जास्त we करून? cannot forget the work of the blood of Jesus in the life of a believer.
आणि जे विश्वासू आहे त्याच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं जे कार्य आहे ते त्यांनी कधी विसरू नये. Grace cannot dissolve the work of the blood of Jesus in a believer's life. आणि विश्वासूच्या जीवनामध्ये जे पवित्र पवित्र रक्त आहे त्याचं जे कार्य आहे ते कृपेच्या कधी कमी होऊ नये. कृपेद्वारे किंवा कृपेच्या मुळे Many have overwritten the work of the blood by saying we are under grace. आणि अनेकांनी ते जे रक्त आहे त्याचं जे सत्य आहे त्याला दुर्लक्षित केलं आणि सगळे म्हणतात काय की आम्ही कृपेखाली आहोत. Yes, we are under grace. हो, आपण कृपेखाली आहोत. God's grace is protecting you and helping you to avoid and to overpower. आणि देवाची जी कृपा आहे ती आपल्याला जय देते, आपण सगळ्या गोष्टींवर विजय मिळवतो. But the blood of Jesus पण जे पवित्र रक्त आहे and the work of the blood of Jesus, आणि जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने जे कार्य केलंय it cannot be ignored in a believer's life. त्याच्याकडे जे विश्वासूंच्या जीवनामध्ये त्याचं कार्य हे दुर्लक्षित होऊ नये. The power of the blood आणि जे सामर्थ्य आहे त्या रक्ताचं is what the devil fears. त्याला सैतान घाबरतो. Because it is a straight, you can say attack upon Satan when he brings sin in your life. It is a straight attack. आणि तो सैतानाचा एक हल्ला असतो. It is attack on Satan. आणि तो जे पवित्र रक्त आहे ते म्हणजे काय की त्या सैतानावर डायरेक्ट आपण हल्ला करतो. Because he tries to bring sin in your life. कारण तो तुमच्या जीवनामध्ये ते पाप घेऊन येत He असतो. tries to defile God's children. आणि तो त्या देवाच्या लेकरांना दूषित करायचा He प्रयत्न wants करत to असतो. present God's children before God's eyes in a wrong way. आणि तो देवाच्या लेकरांना देवाच्या समोर चुकीच्या मार्गाने सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. Your life and my life with God, आणि तुमचं आणि माझं जीवन it started with God through the blood. आणि ते देवाच्या रक्ताद्वारे सुरुवात झालेली आहे. It is the blood that converted a sinner into a child of God. आणि देवाच्या रक्तामुळे ते जो पापी मनुष्य आहे तो देवाचा लेकरू झालेला आहे. A sinner being a child of God only because of the blood. आणि तो पापी देवाचा लेकरू कधी होतो? फक्त आणि फक्त त्या पवित्र रक्ताद्वारे. That's a straight away change of place and position because of the blood of Jesus. आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच त्या माणसाचं पोझिशन किंवा पद चेंज होतं. Praise God. It is not because what you do or what I do today. आणि जे काय तुम्ही मी आज करतोय त्याच्यामुळे नाही. It is once and for all the blood has changed your place from a sinner to a son and daughter of God. आणि फक्त त्या देवाच्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे एक पाप्याचं जीवन हे देवाची लेकरं ते पद चेंज होतं आणि तुम्ही देवाची लेकरं म्हणून ओळखले जाता. The question is, पण प्रश्न हा आहे when a believer sins, जेव्हा एखादा विश्वासू पाप करतो can we use the blood of Jesus? आपण तेव्हा देवाच्या रक्ताचा वापर करायचा की नाही? Because many theories and many teachings are there अनेक तिथं शिक्षण आहे that now we cannot use the blood. की ते सांगतात की आता आपण त्या रक्ताचा वापर करू नये. God has made us holy. देवाने आपल्याला आता पवित्र असं केलेलं आहे. Yes, God has made us holy. हो, देवाने आता आपल्याला पवित्र केलेलं आहे. In God's sight we are holy. देवाच्या नजरेत आपण पवित्र आहोत. In God's sight we are saints. आणि देवाच्या नजरेत आपण संत आहोत. In God's sight the tag of a sinner is gone. देवाच्या नजरेतून तो जो पापी होता हा जो टॅग आपल्यावर होता तो निघून गेलाय. But the question today is, पण प्रश्न हा आज आहे can I use the blood of Jesus today? की येशू ख्रिस्ताचं रक्त जे पवित्र रक्त आहे त्याचा वापर मी आज करू शकते का? The Bible speaks in 1 John 1:7-9. आणि 1 योहान 1:7 मध्ये लिहिलेलं आहे. It says, ते काय सांगतं आपल्याला? for now it is talking, the 1 John is to the church. 1 योहान It is talking to the church. ते त्या मंडळीविषयी सांगत आहे. मंडळीशी बोलत आहे. It is not talking to unbelievers. 1:7 अविश्वासूशी ते बोलत नाहीये. It is talking to believers.
पण ते विश्वासू विषयी सांगत आहे. पण जर आम्ही प्रकाशात 1 John 1:7. 1 योहान 1:7 It says, if we walk in the light, जर आम्ही प्रकाशात चालतो, are you in the light? तुम्ही प्रकाशात आहात का? The question is, are we in the light? प्रश्न हा आहे, आपण प्रकाशात आहोत का? Yes, we are in the light. हो, आपण प्रकाशात आहोत. If we are in Christ, we are in the light. जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत तर आपण प्रकाशात आहोत. As He is in the light. जसा तो प्रकाशात आहे. God is light and He is in the light. तो प्रकाश आहे आणि तो प्रकाशातच आहे. Because God is light, आणि देव प्रकाश आहे, and we are also in that light, आणि आपण सुद्धा त्या प्रकाशात आहोत, we have fellowship with one another. आणि आपण म्हणजेच आपल्या दोघांची एकमेकांबरोबर सहभागिता That आहे. means we and God, I and God have fellowship with one another. म्हणजे माझी आणि देवाची एकमेकांबरोबर सहभागिता आहे. In the spirit, I have fellowship with God. आणि आत्म्यामध्ये मी देवाबरोबर सहभागिता करत आहे. Because He is in the light. कारण तो प्रकाशात आहे I am also in that same light. आणि मी सुद्धा त्या प्रकाशात आहे. Only light and light can have fellowship with one another. आणि प्रकाश आणि प्रकाश यांची सहभागिता होऊ शकते. If I was in darkness, जर मी अंधकारात असते God is in the light. आणि देव प्रकाशात, We have no fellowship. मग आमची कुठली सहभागिता झाली नसती. Today the world cannot have fellowship with God आज जग जे आहे ते देवाबरोबर सहभागिता करू शकत नाही. because their places are different. कारण त्यांच्या जागा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या God आहेत. in the light, देव प्रकाशात world in darkness. आणि जग जे आहे ते अंधकारात आहे. So they cannot have fellowship. म्हणून ते सहभागिता करू शकत नाही. But because we are in Christ पण आपण ख्रिस्तामध्ये आहोत and we have fellowship with God, आणि आपली देवाबरोबर सहभागिता आहे, what happens? काय घडतं मग? Then if we have fellowship with the light, आणि जर आपली सहभागिता आहे प्रकाशाबरोबर, why does this verse say, मग हे वचन आपल्याला का असं सांगतं? and the blood of Jesus cleanses us from all sin? आणि देवाचा पुत्राचं जे रक्त आहे ते आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करतं, शुद्ध करतं. Then where is grace? मग कृपा कुठे आहे? The question is, many people misused or misunderstood this verse. अनेकांनी ह्या वचनाचा चुकीचा अर्थ घेतलेला आहे. We have fellowship with the Father आपली त्या पित्याबरोबर सहभागिता आहे in the Spirit, आत्म्यामध्ये, but we are still not perfect in our bodies and souls. पण अजूनही आपण आपल्या जीवामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये परिपूर्ण नाही. We are still sometimes weak in the flesh. अनेकदा आपण ह्या शरीरामध्ये या बॉडीमध्ये जे आहे Many अशक्त times असतो. the old man, अनेकदा जो जुना मनुष्य आहे it tries to come up. तो वरती येण्याचा प्रयत्न It करतो tries to relive again. आणि तो पुन्हा तो आपल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो. And the Bible says आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं there is an answer to this. आणि या सर्व गोष्टीला एक उत्तर आहे. What happens when sometimes your flesh starts becoming weak की जेव्हा तुमचं जे शरीर आहे हे अशक्त and व्हायला we लागतं fall into sin without we didn't even wanting it, आणि आपल्याला नको असताना सुद्धा आपण जर कुठल्या पापात पडलो out of weakness, आपल्या अशक्तपणामुळे or we could not resist it, किंवा आपण त्या पापाचा कधी प्रतिकार करू शकलो नाही, then what is the answer for this from the Bible? आणि या सर्व गोष्टीला, या सर्व परिस्थितीला उत्तर काय आहे? The answer is पवित्र शास्त्रातून उत्तर एकच आहे. you keep your fellowship with the Father. तुम्ही तुमची सहभागिता पित्याबरोबर ठेवा Don't break that fellowship with the Father. आणि ती जी सहभागिता आहे ती तोडू नका. It will not be broken ती तुटणार नाही. from God's side. देवाच्या बाजूने God is faithful. परमेश्वर जो आहे तो फेथफुल आहे. He will not break that fellowship from His side. तो त्याच्या बाजूने ती सहभागिता कधीच सोडणार नाही. When we sin, पण जेव्हा आपण पाप करतो He will not push you away. तो तुम्हाला काय ढकलून देणार नाही. He will maintain that fellowship तो ती सहभागिता तशीच ठेवेल. because you are in the light. कारण तुम्ही प्रकाशात आहात. Remember, लक्षात घ्या, sin पाप जे आहे cannot switch off that light in your life. ते पाप जे आहे तो जो प्रकाश तुमच्या जीवनात आहे त्याला कधीच बंद करू शकणार नाही. It cannot. ते करू शकत नाही. Sin is defeated on the cross. कारण की पापाचा पराजय झालाय त्या क्रूसावर. Sin cannot turn off the light in your life.
आणि पाप तुमच्या जीवनातला प्रकाश कधीच विझवू शकत नाही, So- बंद करू शकत So नाही. when we sin, knowingly or unknowingly, म्हणून जेव्हा तुम्ही कळत नकळत कुठले पाप करता, the Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, because we have fellowship, आणि आपण सहभागितेमध्ये आहे म्हणून it says the blood of Jesus cleanses us. की ते येशू ख्रिस्ताचं जे रक्त आहे ते आपल्याला शुद्ध करतं. That means याचाच अर्थ the work of the blood जे कार्य आहे त्या रक्ताचं in the life of a believer एका विश्वासूच्या जीवनामध्ये has not stopped. ते थांबलेलं नाही. Though you and I have been forgiven once and for all, जरी आपली क्षमा झालेली आहे कायमस्वरूपीची and you are cleansed, our spirits are cleansed completely, आणि आपल्या आत्मा पूर्णपणे शुद्ध करण्यात आलेला आहे, but if we sin without our knowledge, पण तरीही आपल्या न कळत जर आपण कुठले पाप केले, not wantingly, आपल्याला नाही करायचं आणि आपण न कळत केलंय, out of weakness, आपल्या अशक्तपणामुळे जर कुठलं पाप आपल्याद्वारे घडलं, yet the precious blood of Jesus is available for us. तरीही ते येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त, मौल्यवान रक्त आपल्यासाठी उपलब्ध आहे. It is available in the spiritual realm for us. आणि त्या आत्मिक जगामध्ये ते आपल्यासाठी उपलब्ध आहे. Because the blood always comes to cleanse God's children wherever sin happens. आणि जिथे कुठे पाप घडतं तिथं ते रक्त त्याच्या लेकरांना शुद्ध करण्यासाठी येतं. God has not taken away the blood from his children. देवाने त्याच्या लेकरांपासून ते जे रक्त आहे ते काढून घेतलेलं It is नाही. constantly covering God's children. Remember this. आणि ते सतत त्या लेकरांचं संरक्षण करत असतं, आवरण त्याच्यावर असतं, कव्हर करत असतं. It is always around. ते नेहमी त्यांच्या सभोवती असतं. You are always under the blood. तुम्ही नेहमी त्या रक्ताच्या खाली आहात. Remember, you cannot be outside the blood. तुम्ही कधीही त्या रक्ताच्या बाहेर नसता. The blood has marked your boundary. आणि त्या रक्ताने तुमच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या लिहून दिलेल्या आहेत, आखून दिलेल्या आहेत. And you are inside the blood protected. आणि तुम्ही त्या रक्ताच्या खाली सुरक्षित आहात. And because that blood is all around you, आणि ते रक्त तुमच्या सभोवती आहे, it also performs its work of cleansing you even without your knowledge. आणि तुमच्या न कळत ते जे रक्त आहे ते तुम्हाला सतत शुद्ध करत असतं. Many times you don't even realize. तुम्हाला अनेकदा हे समजणार सुद्धा नाही. It keeps cleansing you. ते सतत तुम्हाला शुद्ध करत असतं. When you maintain your fellowship with the Father, जेव्हा तुम्ही तुमची जी सहभागिता आहे ती पित्याबरोबर ठेवता तेव्हा, when the fellowship is intact, जेव्हा ती सहभागिता चालू असते, the work of the blood continues in your life. मग ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं कार्य सतत चालू असतं. And the devil gets a slap on his face. आणि मग ते जेव्हा हे असं चालू असतं तेव्हा त्या सैतानाच्या कानाखाली पडते. When he goes to heaven, जेव्हा तो स्वर्गात जातो, he goes against the child of God. तो देवाच्या लेकरांच्या विरुद्ध त्या स्वर्गामध्ये जातो. He tells the Father, तो पित्याला सांगतो, see your son, पहा तुझ्या लेकराला how he's fallen into sin. की कसं तो पापात पडला, See how he is going against your word. कसा तो तुझ्या शब्दाच्या विरुद्ध चाललेला आहे, See how he has dishonored you. कसं त्याने तुझी अवज्ञा केली, तुझा अनादर केला. What is the answer? आणि त्याच्यासाठी उत्तर Will the काय आहे? Father listen to Satan? आणि पिता काय त्या सैतानाचं ऐकतो का? Will the Father be suddenly shocked that Satan has got some different news that the Father does not know? आणि असं होईल का की पिता एकदम शॉक मध्ये येईल की अरे ह्याने काहीतरी वेगळीच न्यूज आणली माझ्यासाठी? Father is wiser. पिता हुशार आहे, सुज्ञ He's आहे. already made provision of the blood around you. त्याने अगोदरच त्या रक्त तुमच्या अवतीभोवती ठेवलेलं आहे. He knows my children are learning आणि त्याला माहिती आहे की माझी लेकरं शिकत आहेत and they're becoming perfect. आणि ते हळूहळू परिपूर्ण होत आहेत. When I'm saying perfect, they are becoming mature. आणि परफेक्ट म्हणजे काय तर ते प्रौढ होत आहेत. Many times they can fall.
अनेकदा ते पडू शकतात, but I will see that my son's blood is around them. पण मी पाहून घेईल की माझ्या पुत्राचं रक्त त्यांच्या सभोवती राहील. And what is the word or what is the message of the blood of Jesus? आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा संदेश काय आहे? It is forgiveness. तो आहे क्षमा. When the blood is around you, जेव्हा ते रक्त तुमच्या सभोवती it असतं, always calls out for forgiveness ते नेहमी क्षमेसाठी याचना करत to असतं the Father. पित्याकडे, And the Father always releases forgiveness. आणि पिता पण नेहमी ती क्षमा मोकळी करत असतो. Why does this happen? हे का घडतं? Because we both are in the light. कारण आपण दोघेही ते प्रकाशात आहोत, And the blood keeps performing its work. आणि ते रक्त त्याचं कार्य करत राहतं. And this gives us confidence. आणि हे सर्व आपल्याला आत्मविश्वास देतो. When the devil goes before the Father जेव्हा सैतान त्या पित्यासमोर जातो and puts allegations and gives and condemns you before the Father, आणि तो आपल्यावर आरोप लावतो आणि आपल्याला दोषी ठरवतो पित्यासमोर, the Father says, पिता म्हणतो have you seen the blood of my son around him? की तू माझ्या पुत्राचं रक्त त्यांच्या भोवती बघितलंस का? The blood is the answer. आणि ते रक्तच तुझं उत्तर आहे. The blood has already washed him. ते रक्ताने अगोदरच त्यांना शुद्ध केलं आहे. And the devil receives a nice tight slap from the Father and the devil is out. आणि पित्याकडनं त्याला एक चांगली मिळते आणि तो निघून He is जातो. out of God's presence. आणि देवाच्या सानिध्यातून निघून जातो. Praise God. हालेलुया. When you and I are in the fellowship of God, आणि जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या सहभागीतेत असतो, in the light, प्रकाशामध्ये, the blood will keep performing its work. आणि मग तिथे रक्त त्याचं कार्य करत असतं. Now, when we know that we sinned, आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपण पाप केलेलं आहे, then the verse number 9 says, आणि त्याच्यातलंच 9वा वचन आपल्याला it's सांगतं good to confess की हे चांगलं आहे की आपण आपल्या पापांची कबुली करावी, sins which we have not known जे पाप आपल्याला माहित नाही, and sins that we know that we committed. आणि जे पाप आपल्याला माहिती आहेत त्यांची आपण कबुली For करावी. both of them, the answer is the blood. आणि त्या दोन्ही कळत नकळत घडलेल्या दोन्ही पापांची उत्तर आहे देवाचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. When we know, आपल्याला माहिती आहे, Bible says we confess, आपण ते कबूल करावं, and He is faithful and righteous to what? आणि देव विश्वासू व न्यायी आहे. कशासाठी? कशासाठी? Not to condemn you, not to punish you, तुम्हाला शिक्षा देण्यासाठी, तुम्हाला दोष not लावण्यासाठी to bring नाही, judgment. तुमच्या न्याय आणण्यासाठी नाही. The Bible says He is faithful and righteous to forgive you तो विश्वासू आहे, तो न्याय आहे क्षमा करण्यासाठी and again cleanse you. आणि तुम्हाला शुद्ध करण्यासाठी. Praise God. हालेलुया. The blood will never stop working in your life. आणि ते रक्त आहे ते तुमच्या जीवनात सतत कार्य करत असतं. Praise God. हालेलुया. Did you understand? तुम्हाला हे समजलं का? The work of grace कृपेचं जे कार्य आहे is different, ते वेगळं आहे, and the work of the blood आणि ते रक्ताचं जे कार्य आहे has its own place. त्याची वेगळी जागा आहे. Now, grace कृपा, will help you not to fall. ती कृपा तुम्हाला मदत करेल तुम्ही पडू नये म्हणून, It strengthens you to resist. आणि तुम्हाला ते सामर्थ्य पुरवेल त्याचा प्रतिकार करण्यासाठी. But if we fall, पण जर आपण पडलो, then the blood is there to hold you up. मग तिथं रक्त आहे तुम्हाला धरून ठेवण्यासाठी. Don't ignore the blood of Jesus. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताला दुर्लक्षित करू नका, Never forget. कधी विसरू नका. When I speak when many times, when we receive, when we, have some families who come with demonic problems. आणि अनेकदा अनेक जे कुटुंब आहेत ते डिमॉनिक प्रॉब्लेम्स घेऊन येतात, समस्या घेऊन येतात. And many times, when we pray and give them water to drink. आणि अनेकदा जेव्हा आम्ही त्यांना पाणी प्यायला देतो, And I've seen this आणि मी पाहिलंय हे असं practically. When I pray over water and I tell them, okay, drink. आणि जेव्हा मी त्या पाण्यावर प्रार्थना करतो आणि त्यांना सांगतो आता हे पाणी प्या, They look into the water ते त्या पाण्याकडे पाहतात and they say, no, we can't drink. आणि ते म्हणतात की नाही आम्ही हे पिऊ शकत Why? नाही. का? Because I see something red inside it. कारण मी काहीतरी लाल त्याच्यामध्ये पाहत आहे, I can't drink it. मी हे पिऊ शकत नाही. When we pray, आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो, many times the blood is available for an answer or for a release or for a deliverance. अनेकदा ते रक्तच असतं ते सुटकेसाठी. Because the devil knows
that it is the blood that defeated him on the cross. कारण सैतानाला माहिती आहे त्या क्रूसावर त्या रक्तानेच त्याचा पराजय So केला. when he sees the blood coming in that place, जेव्हा तो पाहतो की त्या जागेमध्ये रक्त in आलेलं the आहे spiritual realm, आत्मिक जगातमध्ये, he turns back. तो मागे वळतो, He runs away. He moves away. तो निघून जातो, पळून जातो, He cannot wait. तो तिथं थांबू शकत नाही. So blood is always victorious. आणि म्हणजेच ते रक्त आहे ते नेहमी विजयशाली आहे. Praise God. So whenever you go into the presence of God, म्हणून जेव्हा कधी तुम्ही देवाच्या सहभागीतेत जाता, त्याच्या उपस्थितीत जाता, always thank him for the cross. म्हणून नेहमी त्या क्रूसासाठी त्याला धन्यवाद द्या. Always thank him for the blood. त्या रक्तासाठी नेहमी त्याला धन्यवाद And द्या. always thank him for his broken body. आणि त्याचं जे मोडलेलं शरीर आहे त्याच्यासाठी नेहमी धन्यवाद द्या. You know, when you, whichever height you go, कुठल्याही उंचीवर तुम्ही जा, you may have the highest revelations of heaven and many other things. अनेक तुम्हाला उच्च असे प्रकटीकरण मिळू देत, But never forget the cross. पण कधीच तो क्रूस, Never forget the broken body of Jesus. येशू ख्रिस्ताचं मोडलेलं शरीर Never forget his blood. आणि त्याचं रक्त याला कधीच विसरू नका. Because it is from here that we began our Christian walk. आणि हेच आहे जिथून आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात झालेली आहे. Praise God. हालेलुया. Let's thank God for his precious blood. आणि देवाला आपण धन्यवाद देऊया त्याच्या पवित्र अशा रक्तासाठी. Father, we come before you and we thank you Yes, Lord. that your precious blood has never stopped working even till today. Amen. We know, Father, that many times, knowingly, unknowingly, we may have grieved you or hurt you, or we have grieved your Holy Spirit in many areas Yes, Lord. by our words, Lord, by the way that we spoke, by the way that we thought, by the way that we lived and behaved. Father, we know your precious blood has always washed us Amen. and presented us clean, righteous, holy before you, blameless before you, Father. Yes. And we know the devil comes to you many times and you always send him back with the answer saying, it is my son's blood that has paid the price. Yes. Thank you, Father. Father, we thank you. We know there is tremendous power behind this blood of Jesus. Amen. And we will always be thankful and grateful to this precious blood that was shed for all our sins. Yes. We're no more called sinners. It is the blood that changed us from a sinner to a servant or to a child of God, to a son and daughter of God, and we are brought into the light where our Father is. Now we are in that same place where our Father is. If He is in the light, the blood has put us back into the light. Thank you, Father. And because we are in fellowship with each other, the precious blood of Jesus, प्रभु यीशु का लहू हर समय हमें धोकर शुद्ध करता है प्रभु. धन्यवाद. कोई पाप हमारे अंदर नहीं रखता है प्रभु, क्योंकि जैसा प्रभु शैतान हमारे जीवन में पाप लेकर आता है, हर समय आपका लहू हमको धोकर शुद्ध करता है प्रभु. लेकिन हम भी प्रभु विश्वासु रहे ताकि हम कोई भी पाप हमारे जीवन में ना रखे प्रभु, ताकि शैतान को कोई जगह मिले हमारे जीवन में. और आप कहते हो कि अगर आप आपके पाप को कबूल करते हैं तो प्रभु विश्वासु है, वो न्यायी है क्षमा करने के लिए और हर एक अशुद्धता को आपके जीवन से शुद्ध करने के लिए प्रभु विश्वासु है. धन्यवाद करते प्रभु आपके लहू के लिए. इसी समय मैं हालिक के लिए प्रार्थना करता हूँ. I pray for each and everyone who is joined in this place in this evening, and I thank you, Father, as they are hearing the word, they are receiving the ministry of the Holy Spirit. पवित्र आत्मा की सेवकाई वो प्राप्त कर रहे प्रभु, और हर एक शैतान का जो भी चीज उनके जीवन में उसने डाला है प्रभु और जो बढ़ रहा है, इसी समय यीशु मसीह के नाम से वो सारी चीजों को हम बांध कर तोड़ते और निकालते उनके जीवन से यीशु के नाम से. I break and bind every power of darkness, the devil that has brought any kind of deception, sickness or disease, or any kind of evil work, or any demonic activities which the devil has found place to work in the lives. I right now destroy the power of Satan in the lives in Jesus' name. I destroy every part of witchcraft, every black magic, every sorcery,
every demonic activity, any kind of sickness and disease, any kind of curse the devil has put unknowingly, right now we break वो सारा कार्य यीशु के नाम से हम बंद कर तोड़ते हैं प्रभु. I release the power of the blood. I release the power of the blood upon them. In Jesus' name, I release the power of the blood upon them. And I pray, Father, let everyone be washed in their conscience. In Jesus' name. And let them know the truth. Let this truth shine in their life. That they are no more in